Few inches later. नमस्कार मंडळी, आपला सफर सुरूच आहे. त्याच वेळी मला समोरच्या टेम्पोवर एक वाक्य लिहून दिसले, कली है तो फूल मिलेंगे और जिंदगी है तो फिर मिलेंगे. ते बघताच काही पाठ तुम्हाला सुद्धा द्यावा त्याकरिता मी प्रयत्न केले, पण जान है तो जहान है हे काही आठवेना. काळजीपूर्वक गाडी चालवा, घेऊन चालवा. आज आपण आलो आहेत एका ऐतिहासिक, गूढ आणि जबरदस्त कलाकुसरीच्या ठिकाणी, भुलेश्वर मंदिर, सासवडच्या अगदी जवळ. हे मंदिर म्हणजे इतिहास, वास्तुकला आणि अध्यात्म यांचा अफलातून संगम आहे. चला तर मग या भुलेश्वरच्या भूतकाळात डोकावूया. मित्रांनो, हे मंदिर कितीही सुंदर असलं तरी त्याचं नाव ऐकूनच काही गोंधळल्यासारखं वाटतं, नाही का? भुलेश्वर म्हणजे काय? इथे गेल्यावर लोक खरंच काहीतरी विसरतात का? हो, काहीही नाही. पण इतिहासकार सांगतात की या परिसरात अनेकदा आक्रमण झाली. तर चाललो आता आम्ही टेम्पलमध्ये दर्शन घेऊन येतो. डॉगेश आहे आमच्यासोबत, डॉगेश पण आहे. आणि हे मंदिर लुटलं गेलं. मग लोकांनी इथे गुप्तपणे पूजा करायला सुरुवात केली आणि मंदिराच्या भोवतालच्या जंगलामध्ये आल्यावर लोक वाट चुकायचे. म्हणूनच याचं नाव भुलेश्वर पडलं असं म्हणतात. हे मंदिर साधारणपणे 8व्या-9व्या शतकात राष्ट्रकूट किंवा यादव राजवटीत बांधलं गेलं. मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे याचा दक्षिण भारतीय होयसळ शैलीचा प्रभाव. म्हणजेच बाहेरून पाहिलं तर एक किल्ल्यासारखं दिसतं. कारण काय, तर त्या काळी मुघल आक्रमणांपासून मंदिर सुरक्षित राहावं म्हणून असं बांधकाम केलं गेलं. एक प्रकारे हे इंजिनिअरिंग प्लस डिझाईनची सुरुवात म्हणायची. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे आणि त्याच्या गाभाऱ्यात एक अप्रतिम शिवलिंग आहे. पण सगळ्यात जबरदस्त गोष्ट म्हणजे इथली महिला रूपातील महादेवाची मूर्ती. कथा अशी सांगितली जाते की महादेवांनी येथे पार्वतीला मोहिनी रूपात दर्शन दिलं होतं. म्हणूनच मंदिराच्या भिंतीवर देवीच्या मूर्ती आणि सुंदर कोरीव काम दिसतं. मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर तुम्हाला काही अप्रतिम मूर्ती दिसतात. सिंह, हत्ती, गंधर्व, अप्सरा, अगदी महाभारतातील काही दृश्य इथे कोरलेली दिसतात. आणि गंमत म्हणजे काही मूर्ती इतक्या बारकाईनं बनवल्या आहेत की त्या पाहताना मनात येतं की या काळात एवढं फाईन डिटेलिंग कसं शक्य होतं. त्यामुळे जर तुम्ही आर्ट लवर असाल तर इथे शिल्पकलेचं सौंदर्य नक्कीच तुमच्या कॅमेऱ्यात कैद होईल. या मंदिरात एक विशेष दगड आहे, जो तुम्ही टोकाने हलका ठोठावला तर तो जणू धातूसारखा वाजतो. म्हणजेच हा दगड मेटलसारखा आवाज करतो. इतकंच नव्हे तर काही म्हणतात की इथे अजूनही काही रहस्यमय शक्ती कार्यरत आहेत. काही भक्तांना इथे गूढ अनुभव आले आहेत. कथा अशी सांगितली जाते की महादेवांनी येथे पार्वतीला मोहिनी रूपात दर्शन दिलं होतं. म्हणूनच मंदिराच्या भिंतीवर देवीच्या मूर्ती आणि सुंदर कोरीव काम दिसतं. आम्ही केलाय फोटो सेशन. अतुल भाई काही ऐकत नाही. अतुल भाईचे फोटो काढूनच द्यावं लागते. पण कसा आवाज बसल्यामुळे मला आवाज पण मोठा नाही करता येत, तर त्याची जबरदस्ती चालते. खाली जायचं. अरे तिकडे पण काढता येत आपल्याला. जाऊयात खाली जाऊ. हे मंदिर सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये उंच ठिकाणी वसलेलं आहे. त्यामुळे इथून दिसणारा सूर्यास्त भन्नाट असतो. ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी हा स्पॉट एकदम मस्त आहे. तुम्ही सासवडहून किंवा पुण्याहून रोड ट्रिप करून इथे सहज येऊ शकता.
बघा, सुंदर एकदम. तर मित्रांनो, झालाय आमचं पूर्ण भुलेश्वर मंदिर फिरून. सुंदर मंदिर आहे एकदम, अगदी पूर्ण फिरलो. तुम्ही बघितलंच, तुम्हाला पण दाखवलं. आणि इथे काही तुम्हाला हार वगैरे काय जे काय असेल किचन्स वगैरे, लहान मुलांसाठी पण भरपूर वस्तू इथे भेटून जातात. अतुल घेऊन मागत होता, पण मी काही त्याला घेऊन दिलेला नाही, मागून बसला होता. तर मंडळी, हा होता भुलेश्वर मंदिराचा थोडक्यात इतिहास आणि त्यासोबत काही भन्नाट गोष्टी. चला तर मित्रांनो, झालाय आमचं फिरून. आता बॅक टू होम. परत आता इथनं आम्ही जाणार आता खराडी. अतुलला ड्रॉप करणार, मग मी जाणार माझ्या रूमवर. छान झाला परत एकदा भुलेश्वर, सुंदर आहे एकदम. बाय, मिलते नेक्स्ट व्लॉग में. जर तुम्ही अजून इथे गेले नसाल तर वेळ वाया घालवू नका. एकदाच जाऊन अनुभवा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा. आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया एक नव्या गूढ जागेच्या सफरीसह. तोपर्यंत हर हर महादेव.